बनवतेस? आज शाबूचे आणि बटाट्याचे सांडगे. मग सांग सगळी रेसिपी कसं कसं करायचं. शाबू संध्याकाळी भिजत घालायचा आणि सकाळी हे घ्यायचं, बटाटा खिसून घ्यायचं. परत मिरची मिक्सरला बारीक करायची आणि सगळं एकत्र करायचं मीठ घालून. साबुदाणा रात्री भिजत घालायचा आणि सकाळी उठल्यावर बटाटा खिसून धुवून घ्यायचा. मिरची बारीक करायची. मिरची बारीक करून पुन्हा सगळं त्यात एकत्र करून मिक्स करून घ्यायचं. हे असं सगळं मिक्स केलेलं आहे ना एकत्र आपण. मिक्स केलेलं आहे. त्याच्यात मीठ, साबुदाणा, परत मिरची आणि किसलेला बटाटा खिसलेला सगळं मिक्स केलं. आणि आता परत काय करायचं? असं पाणी उकळत ठेवायचं आणि असं चाळणीत घालून वाफलून घ्यायचं. हे असं वाफलून घ्यायचं. वाफलून घ्यायचं, पुन्हा पाण्यात हात घेऊन सांडगे घालायचे. सांडगे घालताना आपण परत व्हिडिओ करूया. बघू आता हे कसं वाफवायचं. बघा किती मिनिटं वाफवायचं मम्मी? 5 मिनिटं. 5 मिनिटं वाफ द्यायची. वाफवून घेतलेलं काय करायचं वहिनी? हे वापरून घेतलेलं आता असं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं. थंड झाल्यावर हे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यावर ते असं एकजीव करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ना असं आपण सांडगे तोडायचे. पाण्याचा हात लावायचा का तेलाचा? असंच करायचं. बघू घाला. नाही पाण्याचं. लय मोठं घालू नको, लय मोठं होते. छोटं छोटं घालायचं ना. छोटं आणि परत जरा पाण्याचा हात घ्यायचा. तिथे उठतो तिथनं. ठीक. आम्ही शाबूचे सांडगे घालायला लागले. किती जण आहेत बघा आमच्यात, त्यामुळे आमचं पटापटा होतं. हे काल राहिलेला साबुदाणा त्याचे आम्ही वाफेवरचे बनवले पापड आणि हे आता सांडगे घालायला ॲट ए टायम 3-3, 4-4 जण असतो आम्ही. वाफवल्यानंतर असं पाठीमध्ये काढून घ्यायचं आणि मिक्स करून मग असे सांडगे घालायचे. असे आमचे सांडगे सगळे कंप्लीट झालेले आहेत करून. पण भांडी किती पडलेत बघा आमच्याकडं पूर्ण. हो, कालच्या साबूच्या पापड हे सुकायला लागलेत, अजून थोडेसे सुकायचे आहेत. आणि हे बघा आता घातलेले सांडगे आणि हे कालचे वाफेवरचे पापड. आमच्या पूर्ण रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा. हे बघा इकडे ठेवलेले आहेत थोडेसे 2 थाळे. टेरेस आहे मस्तपैकी सुकवायला. कसे आले सांडगे मस्तपैकी. आणि पूर्ण आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. त्या दिवशी आम्ही बनवलेले सांडगे किती फुगत आहेत बघा. बघा मस्त फुगत आहेत. आता बघा टाकून दाखवते तुम्हाला मी. 1 नंबर फुगत आहेत. किती छान फुगले, मस्त एकदम टरटरीत, एकदम खुसखुशीत होत आहेत. करून बघा तुम्ही पण एकदा नक्की. 1 नंबर टेस्ट आहे.